जर तुम्हाला अलीकडेच नोकरी मिळाली असेल तर हा रील तुमच्यासाठी आहे. गुंतवणूक सुरू करताना इमर्जन्सी फंड बिल्ड करणं हा खूप महत्त्वाची गोष्ट होऊन जाते. तुमची नोकरी लागली आहे, तुमचे सेव्हिंग्स कंटिन्यूअस चालू होऊन जात आहे. पण जर नोकरी गेली किंवा तुम्ही जॉब शिफ्टमध्ये असाल, अशा वेळेस 2 ते 3 महिने कधी-कधी सॅलरी येत नाही. यावेळेस तुम्ही इमर्जन्सी फंडला हात लावू शकतात. आता प्रश्न पडतो की इमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे? इमर्जन्सी फंड हा तुमच्या महिन्याचा कर खर्च अधिक EMIs यांची टोटल करून 3 ते 6 महिन्यांचा असायला पाहिजे. मी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. तुमचा जर ₹30,000 महिन्याचा खर्च आहे आणि ₹20,000 तुमचा होम लोनचा EMI चालू असेल, तर महिन्याचा तुमचा खर्च होतो ₹50,000. आता ₹50,000 इंटू 3 मंथ्स किंवा 6 मंथ म्हणजेच 1.5 लाख ते 3 लाख रुपये ही तुमची इमर्जन्सी फंडची अमाऊंट असायला पाहिजे. आता तुम्ही विचाराल, मी SIP पण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवू? त्याची गरज नाहीये. नवीन नोकरी लागली की तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट, लमसम इन्व्हेस्टमेंट करून ते बॅकफिल करू शकता. म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीसाठी आमच्याशी संपर्क साधा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी, रील्ससाठी आमच्या पेजला फॉलो करा.